नवी मुंबईत एज्युसिटीच्या माध्यमातून आता परदेशी शिक्षणाचं स्वप्न इथंच पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्स 2025 परिषदेमध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले। यामुळे शिक्षण, चित्रपट आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी घोडदौड अपेक्षित आहे। मुंबईत झालेल्या वेव्स 2025 परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले। या करारांचा केंद्रबिंदू ठरली आहे एज्युसिटी नवी मुंबईत आकाराला येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक शहरात परदेशातील नामांकित विद्यापीठांचे कॅम्पस उभारले जाणार आहेत। सिडको मार्फत इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याशी प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे करार करण्यात आलेत। या प्रकल्पांमुळे परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न असलेले अनेक विद्यार्थी आता देशातच शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय। याशिवाय चित्रपट आणि मीडिया क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्राइम फोकस कंपनीसोबत 3,000 कोटी आणि गोदरेजसोबत 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आलेत। प्राइम फोकस स्टुडिओ प्रकल्पातून सुमारे 2,500 रोजगार निर्माण होणार असून गोदरेजचा AA स्टुडिओ प्रकल्प पनवेलमध्ये उभारला जाणार आहे, ज्यातून 2,000 कोटींची गुंतवणूक आणि 2,500 रोजगार उपलब्ध होणार आहेत। या परिषदेत NSE इंडायसेस लिमिटेडनं निफ्टी वेव्स इंडेक्स लॉन्च केलाय। या इंडेक्समध्ये मीडिया, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील 43 कंपन्यांचा समावेश असून यामधून जागतिक गुंतवणूक प्रवाह वाढणार आहे। या सर्व प्रकल्पांना राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे।